नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आमच्या व्हिडिओमध्ये. तर कोल्हापुरात पहिल्यांदा BTS कॅफे निघालेला आहे. ते तुम्ही माझ्या मागे तुम्ही बघू शकताय. BTS पूर्ण BTS इथं आहे, पण BTS चे मेंबर नाहीत, BTS चे फोटो आहेत. तर चला आपण आज जाऊन बघूया. या हे आहे बीच आणि हे कुठे इथे लिहिलेला आहे ह्यांचा लोगो BTS अँड आर्मी. तर तुम्ही BTS चा आर्मी आहात तर तुम्ही इथे येऊ शकता आणि आनंद घेऊ शकता. BTS आर्मी मध्ये जर सामील व्हायचं असेल तर ह्या ठिकाणी येऊन व्हिजिट करण्यासाठी अजिबात विसरू नका. मला तर BTS खूप आवडतात म्हणून मी इथे येऊन व्हिजिट केलेला आहे आणि तुमच्यापर्यंत पण पोहोचवत आहे. तर चला. हे आहे BTS मेनू. हे आहे BTS मेनू. तर तुम्ही बघू शकताय पिझ्झा, सँडविच, पास्ता, बर्गर वगैरे इथं आहेत. कोरियन स्पेशल पण आहे आणि इथं तुम्ही बघू शकताय गिम्बॉप व्हेज, गिम्बॉप नॉन व्हेज, रॅमन. हे जे आहे तुम्ही इथं टेबल बसून जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर इथं कॉलला आपण दाबू शकताय. लगेच वेटर येत्या आणि आपण ऑर्डर द्यायची. आम्ही तर ऑर्डर दिलेली आहे. हे आहे चॉपस्टिक. तुम्हाला माहित असेल चॉपस्टिक माहित असेल, तुम्ही खात पण असाल घरात घेऊन. आणि हे आहे फोर्क आणि हे आहे स्पून. मस्त पाहाय बघा. हा तर मित्रांनो, जसं आत्ता टेबलवरती एक डिश आणून ठेवलेली आहे आणि ही डिश आहे कॉम्प्लिमेंटरी जेली केक. पिया काय आहे? पिया जोरात काय? हे आहे कोल्ड कॉफी आणि पिझ्झा, व्हेज पिझ्झा. कारण आम्ही फुल व्हेजिटेरियन आहे म्हणून व्हेज पिझ्झा आणि कोल्ड कॉफी. तर कोल्ड कॉफीसाठी हे आहे मस्त थंडगार आणि मस्त आहे, थंडगार आहे आणि चवीला पण छान आहे. मम्मी आता इथं घालत आहे चिली फ्लेक्स. आलोय मी, काय कोरियाला वगैरे आलोय की काय? पण नाहीये, तसं काहीच नाहीये. या कॅफेची मजा आपण आता घेऊ शकते आपल्या कोल्हापूरमध्ये. कॅफे कुठं आहे, कॅफेचे इंटिरियर कसं आहे, इथं काय काय मिळतंय, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मी देणारच आहे. त्याच्या अगोदर मी एक ऑर्डर केली आता जस्ट माझ्यासमोर आहे आपण केलेली ऑर्डर. कारण का जोपर्यंत मी घेऊन बघणार नाही की ते कसं आहे काय आहे, मी टेस्ट केल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं सजेशन देत नाही, हे तुम्हाला माहितच आहे. आता त्याच्या अगोदर काय करूया, मी काय काय घेतले हे तुम्हाला सांगतो. आता माझ्यासमोर आहे ही कोल्ड कॉफी घेतलेली आहे 3. कारण का माझ्यासोबत आहे सोनियाच्या समोर जो तुम्ही जो बघताय तो स्लाइस जो हातात आहे सोनियाच्या, ते आहे पिझ्झा.
आणि गायब झालाय इथला तो तिथं गेलाय. हा तो गायब गायब झालेला जो पीस आहे तो घेतलाय Piece आपल्या आहे, piece आहे. सोनियाने. खाण्यात आहे व्यस्त सोनिया सध्या काही बोलू शकत नाही आणि माझ्यासमोर आहे कोल्ड कॉफी घेतलेली आहे 3 कारण का आता सध्या व्हिडिओ जे बनवत आहे व्यक्ती त्यांचं नाव आहे पिया तुम्हाला माहितच आहे. पहिल्यांदा ट्राय करूया ही कोल्ड कॉफी. चांगली आहे. आता शक्य सर्रास तुम्हाला सांगायला गेलं तर मी कधी कोल्ड कॉफी वगैरे कधी पित नाही. ही आहे चांगली आणि आता दुसऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगायच्या अगोदर काय करूया पहिला ह्याच्यावरती हात मारूया म्हणजे काय करूया खाण्यात थोडस व्यस्त होऊया. आणि हे हा 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे म्हणजे खाली एक ग्राउंड फ्लोअर असल्यासारखा आहे आणि वरती सुद्धा याच्या आहे आणि वरती 2 रूम आहेत. तिथं सुद्धा आपल्याला एक स्पेशल पार्टीसाठी त्यांनी एक हे केलेलं आहे म्हणजे एक सेक्शन केल्यासारखं केलेलं आहे. एक रूम आहे असं केलेलं आहे त्यांनी. तिथं आपल्याला काय करता येते सेलिब्रेशन म्हणजे समजा तुम्ही ग्रुपनं आला काहीतरी बर्थडे वगैरे असेल किंवा काहीतरी वेगळ्या पद्धतीचं ट्रीट देणार असाल तुम्ही एखाद्याला आपल्या फ्रेंड्सना तर ती ट्रीट देण्यासाठी तुम्हाला ते एक वेगळा सेक्शन तिथे त्यांनी बनवलाय जो आहे वरती. तो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला तर वर जाऊया आपण. आणि वर आहे इथे फोटोज आहेत बीटीएसचे. आपण इथं येऊन रील करू शकता. रील करण्यासाठी परवानगी आहे. इथं बसून तुम्ही ऑर्डर करू शकता. इथं कोरियन मध्ये आपण रॅमेन किंबाबजू हे जे खातोय ते सगळं इथं आहे. पण आहे थोडंफार आहे मी टेस्ट करून बघायला नाही पण इथं आहे. आणि तुम्हाला जर बीटीएस किंवा कोरियन बीटीएस येऊन आता आपण नुसतं मोबाईलमध्ये बघतोय म्हणून काय होत नाही. इथे येऊन तुम्ही असं प्रॉपर असं बीटीएस आर्मी आहे असं तुम्हाला वाटू शकते म्हणून तुम्ही येऊन इथे बघा व्हिजिट करा. आणि अजून आतमध्ये पण आहे. आतमध्ये मोठा हॉल आहे. तर हे आहे कार्टून कॅरेक्टर. तुम्ही तर बघितल्या लगेच ओळखू शकता. आणि हे आहे पूर्ण कॅरेक्टर आपले बीटीएस मेंबर्स. पहिला कोण आहे व्ही, RM, जिन, जंगकुक, शुगा, जिमिन, जेहोप. तर बर्थडे पण सेलिब्रेट करू शकताय तुम्ही. तुमच्या फ्रेंड्सला आणू शकता इथं. आणि इथं बीटीएसचे फोटो लावलेले आहेत. छोटीशी पार्टी तुम्ही फ्रेंड्सला पण देऊ शकताय इथे आणून. आणि मी आता सध्या ह्या खुर्चीवर बसून खूप आनंद घेत आहे. मला तर आज एवढी खुशी झाली आहे बीटीएसच्या कॅफेत येऊन. मला कळालेलं होतं बीटीएसचं कॅफे कोल्हापुरात उघडलंय. तर मला यायची आतुरतेनं मी वाट पाहत होते. शेवटी मी आले. तर बसून इथं आनंद घेऊ शकता. इथं फ्लाय हाय फोटो काढू शकता. मी छान दिसते ना. माझे पंख आहेत. ते कॅरेक्टर तुम्ही लगेच ओळखू शकता. खाली नाव पण दिलेलं आहे त्यांचं. ही भरपूर आहेत म्हणजे एकच आहे ती भरपूर आहे. चला तर जाणून घेऊया आता आपल्या सोबत आहेत कॅफेचे ओनर. त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की हा कॅफे कुठं आहे कॅफे कसा आहे त्याच्यानंतर इतरांपेक्षा कॅफे वेगळा कसा आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आता ते स्वतः देतील. नमस्कार मॅडम आपलं नाव कसं? अच्छा आता मला काय सांगा मॅडम की हा जो कॅफे आहे आता आम्ही चालू फर्स्ट टाइम कोरियन टाईप कॅफे आहे. मग हा कॅफे कुठं आहे आणि ह्या कॅफेचा ऍड्रेस सांगा जरा. ओके आता हा कॅफे कोल्हापूरमध्ये नागाळ पार्क मध्ये आहे. ऍक्सिस बँकच्या शेजारी आणि MSCB ऑफिसच्या शेजारी. अच्छा. सिंड्रेला कॅसल अपार्टमेंट तिथे आहे. जसं की त्यांनी सांगितलं हा ऍड्रेस तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा नक्की मेन्शन करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासोबत आणखी काही 1-2 गोष्टी जाणून घेऊया आपण. आता कोल्हापूरमध्ये एवढे कॅफे आहेत बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही फ्रँचायझी आहेत काही बऱ्याच प्रकारचे आहेत. तर त्या कॅफेमध्ये आणि ह्या कॅफेमध्ये डिफरंट काय आणि आपल्या कॅफेमध्ये वेगळं काय मिळते? ओके माझं हे कॅफे खोलण्यामागचा उद्देश होता की मी स्वतः एक BTS आर्मी आहे. आणि सगळीकडे कॅफे तर आहेत. तर मला हवं होतं की वेगळं काय ॲम्बियन्स कसा एक छान असावा की पीसफुल असावं की जिथं आले की अशी गर्दी नाही वाटली पाहिजे. आणि BTS आर्मीसाठी तर हे नक्कीच आहे प्लेस. आणि BTS आर्मी सोडून बाकी लोकांसाठी सुद्धा आहे. फूड टेस्ट करायचे. फूडची क्वालिटी खूप छान आहे. कोरियन डिशेस आपण ठेवलेले आहेत. टोकबोकी, किंबप
रामेन, कॉर्न कोरियन पॅनकेक हे आपल्याकडे वेगळं मिळतं. बोबा ते कोल्हापुरात कुठेच नाहीये. आणि बाकी फूड तुम्ही ट्राय करू शकता. पास्ता वगैरे हे बाकी लोकांसाठी आहे. BTS आर्मीसाठी हे मस्ट फ्लेवर्स आहे. अच्छा, ठीक आहे. खूप छान पद्धतीने तुम्ही माहिती दिलेली आहे. आता एक आणखी छोटासा प्रश्न जो तुम्हाला पण सर्वांना पडलाच असेल. आता या कॅफेमध्ये आम्ही तर येऊन एन्जॉय केलो, पण तुम्हाला स्वतः या कॅफेमधली तुमच्याच कॅफेमधली अशी कोणती डिश आहे ती एकदम सगळ्यात जास्त आवडते? ओके. सगळ्यात जास्त कोरियन फूड म्हटलं तर मला बोबा ड्रिंक खूप आवडते. रामेन खूप आवडतं आणि बाकी याच्यामध्ये म्हटलं तर प्रत्येक डिशमध्ये आमची स्पेशालिटी आहे. पिझ्झामध्ये आहे, पास्तामध्ये स्पेशल आहे, जे लोकांना खूप आवडते. फ्राईड चिकन इज द बेस्ट आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. अच्छा, ठीक आहे. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायच्या अगोदर जर तुम्ही इथं येऊन या कॅफेची मजा घेऊन गेला असाल किंवा आस्वाद घेऊन गेला असाल तर ती गोष्ट मात्र नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलवरती जर नवीन असाल, पहिल्यांदाच आमच्या चॅनलला व्हिजिट केला असाल, पहिल्यांदाच आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका. त्याच्यासोबत बाजूला दिलेली जी घंटा आहे ती सुद्धा वाजवा, जेणेकरून येणारे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्या व्हिडिओचा आनंद तुम्हाला मस्त मजेत घेता येईल. चला तर मी तुम्हाला भेटतो अशाच एका नवीन ठिकाणच्या नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि तोपर्यंत तुम्ही असंच माझ्यासोबत खात पीत निवांत मजा करत राहा. आणि सोनियाला पण कॅफेच्या बाहेर आल्यानंतर आपण समोर आता हे बघतोय कॅफेच्या बाहेरून दिसणारा असा लुक. आता माझ्या समोर जो रस्ता आहे हा दसरा चौकपासून कसबा बावड्याला जाताना रोड. दसरा चौक म्हणजे CPR पासून ऑलमोस्ट 300 ते 400 मीटरच्या अंतरावरती असणारं हे ठिकाण. ह्याच्यासाठी आणखी एक जवळची खूण म्हणजे डायमंड इलेक्ट्रॉनिक्सच्या बरोबर समोर. इथे यायला नक्कीच विसरू नका.